नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनल तुम्ही नसाल तर महा हवामान अपडेट चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या लाईक करून देण्यास नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. जसं की तुम्ही स्क्रीनवर शकता, अमेरिकी पाठोपाठ श्रीलंकेचा कांदा उत्पादकांना शॉक, एकंदरीतच आयात शुल्क 5 पट वाढवले. बघू शकता महत्त्वाची बातमी. कांदा उत्पादक प्रचंड संकटात आहे. या संदर्भात गेल्या आठवड्यात नाशिकच्या खासदारांसह सुप्रिया सुळे आणि अमित शहा यांची साकडे घातले होते. मात्र कांदा उत्पादन अडचणीत कमी होण्याऐवजी त्या वाढल्या आहे. कशा वाढल्या तर बघू शकता, श्रीलंका सरकारने कांदा येथील शुल्क थेट 5 पट वाढवले आहे. त्यामुळे 10 रुपये किलोचा भारतीय कांदा श्रीलंकेत 50 रुपये किलो दराने विकला जाणार आहे. बांगलादेश सरकारने यापूर्वी कांदा पिकाला आयात परवानगी स्थगित केली आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांची कोंडी झाली आहे. गेल्या आठवड्यात संसदेत राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे खासदार भास्कर बगरे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत, निलेश लंके, बजरंग सोनवणे यासह देशातील विरोधी पक्षाच्या खासदारांनी आंदोलन केले होते. यावेळी खासदारांच्या गळ्यात कांद्याच्या माळा देखील घालण्यात. विरोधी पक्षाचे आंदोलन करूनही केंद्रातील भाजप सरकारने याबाबत कारवाई केली. काय कारवाई केली ते गुलदस्त्यात आहे. श्रीमती सुप्रिया सुळे, भास्कर बगरे आणि गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेऊन कांदा प्रश्नावर लक्ष घालण्याचे आवाहन देखील केले होते. कांदा उत्पादन यापूर्वी या ठिकाणी बघितलं मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. वर्षभर कांदा उत्पादन संकटात आहे. नाफेड संस्थेने देखील कांदा खरेदी करताना शेतकऱ्यांऐवजी दलालांना या ठिकाणी व्यापाऱ्यांना प्राधान्य दिल्याची उघडीक झाली आहे. खरेदी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने नाफेडच्या पिंपळगाव बसवंत येथील अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. सोमवारी 10 केंद्राची तपासणी देखील झाली आहे. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तर व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. तर व्हिडिओ पुढील थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद.